राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, जर तुम्ही पुरुष असला आणि तुम्ही सुद्धा एसटीने प्रवास करत असला आणि तुम्हाला याच्या अगोदर फुल तिकिटावरती प्रवास दिला जात असेल तर तुम्हाला उद्यापासून एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास देण्यात येणार आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 3 मोठ्या आणि आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना उद्यापासून हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू करण्यात आलेली होते। म्हणजे सांगायचं म्हटलं तर राज्यातील पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ याच्या अगोदर देण्यात आलेला नव्हता। फक्त महिलांनाच एसटी मध्ये हाफ तिकीट योजना लागू होते। त्यामुळे राज्यातील एसटीने प्रवास करणारे भरपूर पुरुष सरकारवरती नाराज झालेले होते। तर ही नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असला आणि तुम्ही सुद्धा एसटीने प्रवास करत असला आणि तुम्हाला सुद्धा उद्यापासून एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आता एक अर्ज भरावा लागणार आहे। तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे जोडून द्यायचे आहेत। जर तुम्ही अर्ज भरून कागदपत्रे जोडून दिले तरच तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने बघून घेऊयात की एसटी मध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहे। तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे पुढचा 2 मिनिटाचा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। बघा, आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शिलाई मशीन योजना असेल, याच्यामध्ये एसटी मध्ये हाफ तिकीट योजना असेल, राज्यातील महिलांसाठी अजून विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। परंतु राज्यातील पुरुषांसाठी सरकारने याच्या अगोदर कोणती योजना सुरू केलेली नव्हती। त्यामुळे राज्यातील पुरुष वर्ग सरकारवरती नाराज झालेला होता। राज्यातील भरपूर पुरुष सरकारला म्हणत होते की तुम्ही सर्व योजना फक्त महिलांना सुरू केलेल्या आहेत, आम्हाला तुम्ही कोणती योजना सुरू केलेली नाही। ज्या पद्धतीने तुम्हाला महिला मतदान करतात त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा मतदान करतो, परंतु सर्व योजना सर्व लाभ फक्त महिलांना देतात। त्यामुळे राज्यातील पुरुष वर्ग सरकारवरती नाराज झालेला होता। तर या पुरुष वर्गाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून राज्यातील पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे। तशा प्रकारे आज सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असला आणि जर तुम्ही एसटीने प्रवास करत असला तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। आता बघा, पुरुषांना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की हाफ तिकीट योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती भरायची आहेत। तर याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। बघा, आपल्या राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू करण्यात आलेली होते। परंतु ज्यावेळेस हाफ तिकीट योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्यात आलेले होते की ही हाफ तिकीट योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू करण्यात आलेली योजना आहे। त्यामुळे भरपूर महिलांना वाटलेलं होतं की सरकार थोड्या दिवसांपुरती योजना सुरू करेल आणि नंतर बंद करेल। त्यामुळे भरपूर महिलांनी अर्ज केलेले नव्हते। परंतु महिलांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अजून आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हाफ तिकीट योजना सुरू आहे। प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर या हाफ तिकीट योजनेचा लाभ राज्यातील ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेला होता त्या सर्व महिलांना आता मिळत
मिळत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने महिलांप्रमाणेच पुरुषांनो तुम्हाला सुद्धा या हाफ तिकीट योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की राज्यातील महिलांसाठी सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत. राज्यातील शेतकरी बांधव असतील तर त्यांच्यासाठी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना अशा प्रकारच्या विविध योजना सुरू केलेल्या आहेत. राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आता राज्यातील पुरुषांसाठी सरकारच्या माध्यमातून हाफ तिकीट योजना आता सुरू होत आहे. तर या हाफ तिकीट योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती द्यायची आहेत आणि हा लाभ कसा मिळवायचा आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. बघा, सर्वात अगोदर आपण या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, पात्रता कोणकोणत्या आहेत, कागदपत्रे कोणकोणती द्यावी लागणार आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. आता बघा पुरुषांनो, या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणकोणत्या लावलेल्या आहेत त्या पात्रता आता आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील सरसकट सर्व पुरुषांना या हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार नाही. जे पुरुष गरजू असतील त्याच पुरुषांना फक्त या हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि जर तुम्हाला हाफ तिकीट योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. आता आपण सविस्तर पद्धतीने पात्रता पाहणार आहोत. यासोबत अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकत आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून राज्यातील पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे राज्यातील जे पुरुष एसटीने प्रवास करत असतील त्या पुरुषांना इथून पुढे हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे. जर तुम्हाला हाफ तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची आहे. परंतु अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची तुम्ही संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध योजना सुरू आहेत. त्यातच आता सरकारने राज्यातील पुरुषांसाठी हाफ तिकीट योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील पुरुषांना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळणार आहे. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू करण्यात आलेले होते, त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये प्रचंड भार आलेला असेल, सरकारला पैशाची कमतरता पडलेली असेल, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेले असतील. तर बघा, त्यावरती आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिलेले आहे. ज्या वेळेसपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यावेळेसपासून एसटी महामंडळ नफ्यामध्ये गेलेलं आहे. आता तुम्ही म्हणत असाल एसटी महामंडळ नफ्यामध्ये कसं काय जाईल, तर बघा, विचार करायला गेला तर फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पूर्वी महिला काय करत होत्या की रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, दिवाळीचा सण असेल, फक्त त्या दिवसांमध्ये एसटीने प्रवास करत होत्या. परंतु हाफ तिकीट योजना सुरू झाल्यामुळे आता सर्व पुरुष या ठिकाणी महिला काय करत आहेत तर बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर महिला काय करत आहेत की या ठिकाणी सण असो किंवा नसो तरी पण प्रवास करत आहे. त्यामुळे झालेलं काय आहे तर एसटी महामंडळाच्या नफ्यामध्ये आता प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांना आता खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. मग महिलांना या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फायदा होत आहे आणि याच्यामध्ये सरकारचा सुद्धा फायदा होत आहे. बघा, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार अगोदर दरवर्षी 1 कोटी उत्पन्न एसटी महामंडळाचं होत होतं, परंतु आता 15% वाढ त्या उत्पन्नामध्ये झालेली आहे. म्हणजेच
1,15,00,000 रुपये इतकं उत्पन्न त्याच्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे आता सरकारने राज्यातील पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की जर पुरुषांना हाफ तिकीट योजना सुरू केली तर परत एकदा एसटी महामंडळ तोट्यामध्ये जाईल। तर बघा, त्यावरती सुद्धा सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे। बघा, पुरुषांना फुल तिकीट असल्यामुळे सहजासहजी पुरुष एसटीने प्रवास करण्याचं टाळत होते, परंतु आता जर पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ दिला तर पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये एसटीने प्रवास करतील आणि त्यामुळे होईल काय, तर एसटी महामंडळाच्या नफ्यामध्ये प्रचंड वाढ होईल। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पुरुषांना सुद्धा महिलांप्रमाणेच एसटीमध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे। राज्यातील सर्व पुरुषांना आता हाफ तिकीट योजनेचा लाभ दिल्यामुळे पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये एसटीने प्रवास करतील आणि सरकारच्या आणि एसटी महामंडळाच्या नफ्यामध्ये आता प्रचंड वाढ होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला सुद्धा एसटीने प्रवास करायचा असेल आणि तो प्रवास हाफ तिकिटावरती करायचा असेल तर तो कसा करता येणार आहे याचीच माहिती सांगत आहे। आता बघा, पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, अर्ज करण्यापासून ते तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळेपर्यंत संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। आता बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महिलांना जशी हाफ तिकीट योजना सुरू केलेली आहे त्याच पद्धतीने आता राज्यातील पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ देऊन एसटी महामंडळाच्या नफ्यामध्ये आता प्रचंड वाढ होईल आणि खऱ्या अर्थाने एसटी महामंडळाला या ठिकाणी फायदा होईल आणि सरकारला सुद्धा आता फायदा होणार आहे। आता आपण वेळ न घालवता या हाफ तिकीट योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकार डायरेक्ट अशा योजना का सुरू करत आहे, तर बघा, आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच राज्यामध्ये बीजेपीचं सरकार असल्यामुळे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार असल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून अशा प्रकारचे निर्णय घेण्यात येत आहेत। आता हा निर्णय राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी घेण्यात आलेला आहे। राज्यातील सर्व पुरुषांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। भरपूर दिवसांपासून, भरपूर वर्षांपासून पुरुषांसाठी सरकारने कोणत्याही योजना सुरू केलेल्या नव्हत्या, परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर राज्यातील पुरुषांसाठी सरकार मोठमोठी योजना सुरू करत आहे। आता यातील महत्त्वाची योजना म्हणजे हाफ तिकीट योजना। राज्यातील पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ दिल्यामुळे पुरुष वर्ग सरकारवरती खुश होतील आणि पुरुष वर्ग सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करेल। त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात येत आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या हाफ तिकीट योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची माहिती देऊन टाकत आहे। आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कागदपत्रे। बघा, जर तुम्ही पुरुष असाल आणि जर तुम्हाला एसटीने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजे, तर याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, यासोबत तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे, यासोबत तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो असायला पाहिजे। जर अशा प्रकारचे तुमच्याकडे कागदपत्रे असतील तर तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारने दिलेला आहे, राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी, पीएम किसान, पीक विमा, कर्जमाफी अशा योजनांच्या माध्यमातून लाभ दिलेला आहे। त्याच पद्धतीने आता राज्यातील पुरुषांना एसटी मध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ आता देण्यात येणार आहे। आता आपण कागदपत्रे पाहिलेली आहेत, आता आपण अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर पात्रता लक्षात घेणं गरजेचं आहे। आता बघा, या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणकोणत्या लावलेल्या आहेत, तर बघा, पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। पुढची पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि तुमचे वय 18 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल
तरच पुरुषांनो तुम्हाला हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशी माहिती होते। आता तुम्ही म्हणत असाल की कधीपासून या हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार आहे। तर बघा पुरुषांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे पुरुष एसटीने प्रवास करत आहेत त्या सर्व पुरुषांना आता लवकरच हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे महिलांना हाफ तिकीट योजनेचा लाभ दिलेला आहे त्याच पद्धतीने आता राज्यातील पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे। तुम्ही सध्याच्या स्थितीला काळजी करू नका, लवकरच निर्णय घेण्यात येईल।